महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। मात्र मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं की मुख्यमंत्री भाजपचाच होणार। आता फक्त नावावर शिक्कामोर्तब करणं बाकी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील घरी काल रात्री या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली, पण याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये सर्वाधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। अमित शहा यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली त्यामध्ये महायुतीचे तिन्ही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते। या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही उपस्थित होते। ही बैठक सुमारे 2 तास चालली। दरम्यान त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती, जिथं दोघांमध्ये तासभर चर्चा झाली। नेमका अमित शहा यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत नेमकं काय ठरलं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असल्यानं ते आता उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। मात्र दुसरीकडे अजित पवार हे मात्र पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत काही गोष्टी निश्चित झाल्या असल्याचं समजतंय। त्यामध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं पुन्हा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलंय। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद देखील देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचं समजतंय। या बैठकीचं फलित पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक प्रकारे ही लॉटरीच म्हणावी लागेल, कारण कोणतीही अधिक घासाघासी न करता त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद, अर्थ खातं तसंच केंद्रात एक मंत्रीपद मिळू शकतं। त्यामुळे शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांसाठी कालची बैठक ही अधिक महत्त्वाची ठरलेली आहे।